माझे नाव प्रदीप कुमार सिंग आहे. युपीला राहणारे. मी मुंबईमध्ये रिक्षा चालवते. मी माझ्या 35 वर्ष तिथे झाले होते. प्रकाश दादा सुर्वेने काही केला होता, सगळे बरं केलं होतं. सर्व रिक्षावाल्यांना बरे केलं होतं. मला पॅसेंजरचा कसा व्यवहार करायचा मला सगळे माहिती आहे. धर्माभाई साळुंखे याबरोबर या ठिकाणी सर्व रिक्षानी एकत्रित केलं होतं. त्या रिक्षावाल्यांनी मराठीला बोलायला कसा बोलायचा सर्वांना इकट्ठा केलं होतं. सर्वांना विचार केलं होतं. ते सर्व रिक्षावाल्यांनी इथेच उभा होते. ते मराठी शिकते. ते धर्मा साळुंखे साहेबांना चांगला काम केलं होतं. त्यांचा मी बार बार आभार मानते, धन्यवाद करते. नमस्कार, माझं नाव अजय कुमार गुप्ता आहे. मी यूपीचा आहे. मी मुंबईमध्ये 50 वर्ष झाले मला मुंबईला राहून. मी धर्मा साहेबांनी चांगलं काम केलं की सगळ्यांना यूपीवाल्यांना मराठी शिकून त्यांनी चांगलं काम केलं नाही. मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. प्रकाश दादा सुर्वे आणि धर्मा साहेबांनी चांगलं काम केलं आहे. मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव पंकज कुमार तिवारी आहे. गोरगरिबांचे आमदार श्री प्रकाश दादा सुर्वे यांच्या माध्यमातून आणि इथे धर्मा साळुंखे आणि जे सर्व टीचर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण इथे सर्वजण मराठी शिकायला आलो आहोत. आमच्या मनात खूप भीती होती की आम्ही मराठी कसा शिकायचा, कसा बोलायचं. आम्ही सर्व घाबरले होतो की आमच्या गाडी नाही पास होणार, बनवीट रद्द होणार. यासाठी प्रकाश दादा सुर्वेंनी आणि धर्मा साळुंखे साहेबांनी विडा उचलला की आम्ही उत्तर भारतीयांना मराठी शिकवून राहणार अशी ह्यांची आणि आम्ही सर्वजण इथे येऊन मराठी चांगल्या प्रकारे शिकला आणि आम्ही आज पास झाला. याबद्दल आम्ही प्रकाश दादा सुर्वेंच्या आणि धर्मा साळुंखे साहेबांच्या आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो. मला नाम विनोद कुमार भारती आहे. ही मराठी शिकवते. प्रकाश दादा सुर्वेला आभार व्यक्त करते. धर्मा साळुंखेच्या साहेबांना आभार व्यक्त करते. माझं नाव आहे फुलचंद चौथीराम गौर. मी मराठी शिकायला आला होता. शिकलं पण. टीचर जे होते ती चांगली शिकवली. प्रकाश दादांनी जी काम केली ती चांगली केली. धर्मा साळुंखे जे आहे ते पण चांगलं काम केले. आम्ही मराठीमध्ये आज पास झालो. धन्यवाद.